कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपतीपाडा येथे स्थानिक नागरिकांनी रस्त्यालगत उभ्या केलेल्या 10 गाड्या काही नशेबाजांनी फोडल्याचा प्रकार घडला आहे। विशेष म्हणजे आतापर्यंतची ही तिसरी घटना आहे। स्थानिक नागरिकांनी सीसीटीव्ही तसेच पोलीस बीट चौकी उभारण्याची मागणी केली आहे। ऐसा हाथ दिखाइए ना। दिखाइए गाड़ी को दिखाइए, छोटा होता है दिखाना, ऐसे खड़ा मत रहिए। किसके पीछे है? कौन सा? कुठली? अच्छा किधर? दुसरी कुठली मागची ठेव बाकी समोर ही का समोर पण फोडले। कोणत्या कोणत्या गाड्या आहेत? मैं बोलना चाह रहा हूँ कि यहाँ पे हम लोग रात को कभी भी आते हैं तो दारू पीने वाले सब यहाँ पड़े रहते हैं और देखिए यहाँ बियर वगैरह सब फोड़ के यहाँ रखते हैं। और रात में हम लोग आए 12 बजे तक मैं आया था इधर गाड़ी लगाने के लिए, तो देखा कि 3 जन यहाँ स्कूटी पे था और बियर पी रहा था, तो डर से मैं आगे जाके लगाया गाड़ी। और रात को लगता है 1-2 बजे के बाद ही ये फूटा है, ये कांच सब फूटा है। जितना देख सकते हैं कितना गाड़ी का नुकसान हुआ है यहाँ पे, और ये रात को ही हुआ है। ये 1 बजे के बाद लगता है फूटा है गाड़ी, और सबका नुकसान हुआ। आए दिन हर गाड़ी का नुकसान होते रहता है सर। किसी का गाड़ी कांच फोड़ के एक बार लगता है 10 दिन पर, लगता है 1 महीना पहले ना, 1 महीना पहले भी इसी तरह फोड़ा गया था इधर सर। और जो चरसी लोग रहते हैं ना, इधर गांजा उंजा सब पीने के लिए बैठे रहते हैं, और इधर लेडीज़ लोग आती है घूमती है, उन लोगों को भी प्रॉब्लम होता है यहाँ पे सर। हम आए दिन होता है। उस दिन भी 112 पे कंप्लेन किया था, लेकिन कोई कार्रवाई नहीं हुई है यहाँ पे। इसके पहले भी 1 महीने पहले यहाँ घटना हो चुकी थी, पुलिस लोगों को बताया जाता है, लेकिन यहाँ पे जो गुंडे या जो गर्दुल्ले रहते हैं उनका कुछ बंदोबस्त आपने किया है क्या नहीं? क्या वो आपको कोई संशय थे कि कौन लोग हैं? कोई भी कुछ भी समस्या यहाँ समाधान नहीं हुए सर। आई भी थी यहाँ, पुलिस आई थी 112, लेकिन केवल चेक करके और देख के चली गई यहाँ पे, कुछ कार्रवाई नहीं हुई। सर काय सांगाल, आनंदनगर या गणपतीपाडा इथे जवळजवळ 10 गाड्या तोडलेल्या आहेत। त्याच्या अगोदर पण 1 महिना अगोदर इथे घटना घडली होती। कशा पद्धतीची घटना आणि किती गाड्यांचं नुकसान झालेलं, काय झालेलं आहे, तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? इथे आमचे गणपतीपाड्यामध्ये जे एलानामध्ये जे गाड्या काय 50-60 गाड्या आहेत, त्या 50-60 गाड्या गरीब लोक आहेत, आपल्या रोजीरोटीसाठी इथे गाड्या चालवतात, ओलामध्ये आहे। रात्री हे लोक 12-1 वाजता कधी 12-12 तास नोकरी करतात, आणि जेव्हा हे थकून वगैरे येतात आणि गाड्या लावतात, तर काही चरसी गरजुल्ले जे इथे दारू पिऊन बसलेले असतात, ते रात्रीचा गैरफायदा घेऊन ह्या लोकांचे सर्वांचे नशेमध्ये नुकसान करतात, चोऱ्या करतात। गेल्या महिन्यात मिनिमम काय नाही तरी 50-60 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, आणि दर महिन्याला कुठेतरी गाड्यांचं हे लोक काशे तोडतात, टायर चोरी करून देतात। आतमध्ये काय 200-400-500 रुपये असतात, हे पण नेऊन देतात, पण दरवेळी हेच असतात। आणि आता पण तुम्ही बघू शकता की 10-12 गाड्या हे सकाळी सकाळी हे लोक कामावर जायला निघाले तर बघतायत की पूर्ण गाड्या आमच्या फुटलेल्या आहेत। तर ह्या लोकांनी कंप्लेंट पण केलेली आहे, पण पोलिसची काही कारवाई होत नाही आहे।
दुसरी गोष्ट आहे का हे गरजुले जेव्हा इथे दारू पियत बसतात, चरसी गरजुले गांजा पितात, चरस पितात, दारू पितात, पोलीसवाले येऊन त्यांनावरती काही कारवाई करत नाही आहे. आणि जे आमच्या आई बहिणी जरी रोडवर इथे रात्री जेवल्यानंतर सकाळी जेवल्यानंतर जर राऊंड वगैरे मारत असतात तरी त्यांना येता जाताना अशब्द भाषेची वापर करतात ते लोक. त्याच्यामुळे इथे नागरिकांमध्ये एकतर भीती पण आहे, चेन पुलिंग वगैरे होतात आणि घाबरून घरातून बायका रात्री निघत नाही इथे. आणि बाकी तर तुम्ही सर्व बघू शकतात का कुठल्या पद्धतीने ह्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. तर ह्यावरती माननीय कळवा पोलीस स्टेशनला मी नम्र विनंती करतो की ह्याची दखल घ्यावी आणि एक कठोर निर्णय साहेबांनी घ्यावा ही विनंती आहे. हाताच्या अंतरावरतीच ट्रॅफिक पोलिसांची चौकी आहे. ही जी घटना घडते ट्रॅफिक पोलीस चौकीला तुम्ही कळवलेलं आहे का या संदर्भात? कारण अशा पद्धतीच्या जर गाड्यांचं नुकसान होत असेल तर त्यांचं नुकसान होतं, काय सांगाल त्याबद्दल? गेल्या वेळी मी सांगितलेलं साहेबांना की साहेब इथे पेट्रोलिंग किंवा काहीतरी करा ज्याच्याकडून लोकांना सुरक्षिततेचा आभास भेटेल. पण अजूनपर्यंत तर मला वाटत नाही की त्या लोकांनी काहीतरी ॲक्शन घेतलेलं आहे. मी स्वतः जाऊन साहेबांशी भेटणं केलेलं होतं या गोष्टी विषयाबद्दल, पण अजूनपर्यंत त्याची दखल कोणी घेतलेली नाही आहे. एवढ्या गाड्या तोडल्या जात आहेत तर CCTV कॅमेऱ्याचं नियोजन इथे करण्यात आलं आहे. काही स्थानिकांशी बोललेले आहेत का, नगरसेवकांशी काय बोलणं झालं का या संदर्भात? CCTV कॅमेरा ह्या सर्व लोकांनी न पैसे काढून स्वतःहून बोललेले होते मध्ये. तर ते लोकांनी काय केलं, वायर वगैरे तोडून ते कॅमेरात घेऊन गेले. तर त्या गोष्टीवर पण मध्ये थोडा थांबलेला होता. 60-70 हजार रुपये ह्या लोकांनी आपसामध्ये पैसे काढून, तेव्हा नगरसेवक लोकांना कोणी काय सांगितलेलं नव्हतं आणि त्याच पैशामध्ये त्या लोकांनी खर्च करून आपलं CCTV लावण्यात आलेला होता. पण त्या CCTV लावल्यामध्ये पण लोकांची धमकी यायला लागली की तुम लोग CCTV लगाएगा तो हम लोग तुमको बाद में देखेगा. तर ह्या पद्धतीने सर्वांच्या मनात भीती आहे आणि इथे भीतीच्या वातावरणामुळे लोकांचं नुकसान होत आहे. आणि आमच्या घरातले जे आई बहीण जे जेवल्यानंतर जे थोडंसं राऊंड मारायला फ्री होऊन येतात त्यांना पण भीती आहे. त्याची दखल घ्यावी. हे आरोपी कोण आहेत आणि हे जे गुंड लोक आहेत हे कोण आहे? हे काही तुमच्या परिचयाचे आहेत की काय ओळखीचे आहेत का, काय चेहरे ओळखीचे आहेत का? इथून बाहेरून येतात, कुठून बाईकवरून येतात आणि चर्ची गरलूजे कोणाचेच नसतात. आता काय चेहरे म्हणजे कुठून येतात ते काय कळत नाही. अंधारात इथे लाईट पण नसते आणि अंधारामध्ये ते लोक दारू पित बसतात आणि चरस गांजा पिऊन आणि मग त्यांना बोललं तर ते चाकू छुरी, किती लोकांना तरी चाकू छुरी दाखवून या लोकांना धमकी देण्यात आलेली आहे. एकूण किती गाड्या तोडलेल्या आहेत आणि कोणकोणत्या गाड्यात, काय सांगाल त्याबद्दल? आत्तापर्यंत इथे 50 ते 60 गाड्या तेवढं तोडणं झालेलं आहे. आणि कोणाचा काचा गायब आहेत, इटिगा आहे, मारुती सुजुकी आहे, स्विफ्ट डिझायर आहे, अशा गाड्या तोडलेल्या आहेत. गाडीमधलं काय साहित्य चोरीला गेलेलं आहे का? हो, साहित्य म्हणजे ते बॅटरी, कधी बॅटरी काढून घेतात, कधी टेप रेकॉर्डर काढून घेऊन घेतात आणि जे चिल्लर वगैरे असतात पैसे ते पण घेऊन जातात.